5-6 वर्ष झाले. असंच महिलेचं कोणीतरी नाव घेतलेलं होतं. मला वाटतं बुलढाण्याच्या पेपरमध्ये पण आलेलं होतं. बँकेची मॅनेजर कोणीतरी, बँकेचा मॅनेजर कोणीतरी त्या महिलेला बोलला होता की येऊन संबंध दे, मग मी तुला हे करतो, आज कर्ज काढून देतो. त्यावेळी मी पदावर होती, माझी न्यूज पण आली होती याच्या पेपरमध्ये. तर अशा गोष्टी. अजून एका नगरसेवकाची, की पॉलिटिक्स मधलाच व्यक्ती होता, त्याची पण केस आली होती. ह्या डेली केसेस माझ्याकडे राहायच्या. कोणीतरी समजवायला सांगायचं, कोणीतरी. तर त्यावेळी त्याने मला मेसेज पाठवला होता की छत्रपती शिवाजी महाराजांना 4 बायका होत्या ताई, हे वरदान राजकारण्यांना मिळालंय तिथून असं. अरे बापरे. म्हणजे ह्या प्रकारचा मेसेज त्याने मला टाकलेला होता. आणि मी तर नाही ऐकू शकली ते. त्यांची सवय, राजकारण्यांची सवय, एखाद्या नगरसेवकाची सवय किंवा मग एखाद्या अधिकाऱ्याची सवय, तिथं तू छत्रपती शिवाजी महाराजांना का आणलं, त्यांच्या 4 बायका का आणलंय? बरोबर. तू मराठा नाहीच आहेस. तू काय तुकोबारायांचे गीत गातो, तू काय गीत गातो? हा भंडारा डोंगरावर रूम घेऊन बच्चू कडू साहेबांच्या ओळखीने, नावाने किंवा दहशतीचा वापर करून तिथे रूम घेतलेले, त्या रूमचं कित्येक याच्यापासून भाडं दिलेलं नाही त्याने. म्हणजे भंडारा डोंगरावरची फक्त रूम करून आहे का त्या संस्थानामध्ये त्याचं काय अध्यक्ष वगैरे काय आहे ते तर नाही माहिती. तो लावतो की भंडारा डोंगराचा संस्थापक का अध्यक्ष असं काहीतरी पद 1-2 ठिकाणी मला दिसलंय त्याचं. पण मला नाही वाटत की तो तिथं आहे. तो फक्त या प्रहार जनशक्ती पक्षाचा वापर करून वावरत होता आणि त्याच्यानेच तो पुढे गेलेला आहे. त्याला सवय आहेत बहुत्या, काही जमिनीचे मॅटर मिटवायचे, मंत्रालयात जायचे, हे त्याला सवय. त्याच्यासाठी कोणीही आई नाही, कोणीही बहीण नाही. मी तर म्हणते ज्या बाईने आपले सख्खे भाऊ सोडून दिले असतील, त्याला भाऊ म्हणून घरात घेतलं असेल ना, त्याचा सर्वनाशच केला असेल त्याने. पैशासाठी कुठल्याही स्टेपला जाणारा माणूस येतो. कारण मी त्या माणसाला एवढी व्हॅल्यू दिली, एवढं वेलकम केलं त्या माणसाला. माझ्या नवीन घरात आला, त्याला कपडे दिले, रात्री 2 पर्यंत गप्पा मारला, जेवायला दिलं, की माझा सख्खा भाऊ आला तरी मी म्हटली असते की जाऊ दे, बसलाय बसू दे. पण शेवटी हा मानलेला भाऊ होता माझा, की ठीक आहे. रात्री 2 वाजता निघाला, तिथून दुसऱ्याच दिवशी 6 वाजता त्याने काड्या कोरल्या. तुला लाज वाटायला पाहिजे होती की या बाईने तुला बहीण भाऊ म्हणून तुला घरात घेतलं, एवढा रिस्पेक्ट दिला, आणि तू तिचंच वाईट करायला निघाला. नक्कीच. आणि आता एक प्रकरण येते कानावरती, म्हणजे महाराष्ट्रभर चर्चेत आहे की त्यानं म्हणजे समजा विनयभंगाच्या केसमध्ये सुद्धा तो 14-15 वर्षाच्या मुलीच्या काहीतरी असा अडकलेला होता, पण राजकीय वर्धाश्रमावर म्हणजे राजकारणाच्या सपोर्टमुळे ते त्याच्यातून बाहेर पडलाय. ही कधीची गोष्ट आहे? म्हणजे त्याचं म्हणजे मागच्या असेच स्टेटमेंट आहेत बरेच त्याच्या संदर्भात मध्ये. आता प्रहार मधल्या पण एखाद्या महिलेचं असं मिटवलेलं मला ऐकायला आलं होतं, पण त्यावेळेस कसं माझा मोबाईल बंद राहायचा, मग त्याच्यात पण बारसकर होता हे मला नक्की आहे. बर. ते पण त्यांनी ते पैसे देऊन मिटवलं. म्हणजे हा माणूसच मुळात लबाड आहे आणि नाव फक्त एकदम घाणेरडा माणूस आहे तो. नाव फक्त तुकाराम महाराजांचं घेतोय, तुकोबारायांचं नाव घेतो, हातात विना घेऊन पांडुरंगाचं नाव घेतो. हे साप चुकीचं आहे, हे एकदम चुकीचं आहे. आणि मराठ्यांचा एक माणूस एवढा हाडाकुडाचा माणूस एवढा उपाशी राहतो, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड काही नाही, तरी तो अख्ख्या महाराष्ट्रासाठी उभा राहतो, आणि तू तिथे गाजगुशी करतो. नक्कीच नक्कीच. हा बोलला, काही बोलला असेल, त्याला बसून तुम्ही सोल्युशन काढा की ते नक्की काय व्हायरल केलं, काय शब्द वापरले, हे अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलं पाहिजे. नाही नाही, एवढं सोपं नाहीये भाऊ, एवढं आंदोलन करणं, एवढे लोक जमा करणे. एक तुम्हाला सांगू का ताई, ते ज्या वेळेस तिथं आला का स्टेजवर, त्यावेळेस मी मीडियाचा मी समजा मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मी माझा लाईव्ह फुटेज माझं सुद्धा चालू होतं, मी तिथेच होतो. म्हणजे मी डी झोन मध्येच होतो, म्हणजे एकदम जवळ होतो. आल्याला मला त्याच्या प्रत्येक गोष्ट स्पष्ट मी कानानं ऐकली, त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ऐकल्यात. पण ते जे वेळ होती ना त्याची, ती वेळ तर त्याची यायची वेळ बी नव्हती. आणि पाटलांना कळालंय की तो माणूस मॅनेज होतो, आणि पाटील जे माणूस मॅनेज होतात का त्याला जवळ येऊ देत नाहीत मुळात. त्याला कोणी मॅनेज केलं असेल, तो कुठून आला हे तर मला माहिती नाहीये. पण कसं असतं, प्रत्येक व्यक्ती आता उद्या उठून वेगळ्या धर्माचे लोक त्यांच्यासाठी हक्कासाठी लढू शकतात. याच्यात आपल्याला जळायचं काही काम नाहीये भाऊ. प्रत्येक धर्माला, प्रत्येक माणसाला प्रत्येक जात प्यारी असते, स्वतःची जात प्यारी असते, स्वतःचा धर्म प्यारा असतो. नक्कीच. आज आपला मराठा समाज लढतोय, उद्याला दुसऱ्या समाजाचा, दुसऱ्या धर्माचा माणूस लढेल. आपण बघितलं पाहिजे, आपण त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे, आपण त्यांना साथ दिली पाहिजे, कारण ते त्यांच्या हक्कासाठी लढतात. तसं आपणही आपल्या हक्कासाठी लढतो. आपलाच मराठा माणूस आपल्या विरोधी जातोय.
एक शब्द त्याने धरला, जरांगे दादांचा एक शब्द धरला आणि त्याच्यात त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट दिलं. ते 3-4 वर्षाच्या मुलीला सुद्धा काढलं त्याने. म्हणजे नाही त्याला ते हेच नाहीये. आणि तो काय बोलू शकतो 4 वर्षाच्या मुलीला? 4 वर्षाच्या मुलीला देवारातल्या देव कळत नाही. तो ती मुलगी, ती छोटंसं बाळ आईमध्ये देव बघत असते, बापामध्ये देव बघत असते. नक्कीच. तिला काय माहिती पांडुरंग कोण आहे, देवारातल्या देव कोण आहे? 2 वर्षाच्या मुलाला माहिती नाहीये. माझ्या मुलाने अजून मी तर पांडुरंगाला मानते, माझ्या मुलाने अजून पंढरपूर पाहिलेलं नाही. बरोबर. 4 वर्षाचं मुलं आईला आणि बापाला देव मानतं. तिचं बोलणं साहजिक खरंय. मी पण म्हणेल असं. मी म्हणेल माझ्या बापामध्ये मला पांडुरंग दिसतो, मग मी थोडा पांडुरंगाचा अपमान केला? नाही, बरोबर आहे. ही आपल्या मराठा समाजाची नाही, प्रत्येक धर्माची शिकवणूक आहे ही. मायबाप पहिले देव आहेत, त्या मुलीसाठी ते मायबापच देव आहेत.